वंचित बहुजन आघाडीला सर्वपरीने बदनाम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। बी टीमचा आरोप केला जात आहे। राजकीय ताकद उरली नाही असा अपप्रचार केला जातो। वंचितला सत्ता मिळूच नाही 24 तास वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्यात येते। यासाठी अमाप असा पैसा खर्च करण्यात येतो आणि याला मदत करते ती इथली पाळीव मीडिया। वंचित बहुजन आघाडी बद्दलच असा अपप्रचार का केला जातो तर याची काही कारणे आहेत। एससी एसटी ओबीसींचे हक्क आणि अधिकारांसाठी स्पष्ट भूमिका घेऊन लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे। आरक्षण आणि संविधान वाचू असे म्हणणारे प्रस्थापित पक्ष तेच आरक्षण आणि संविधान संपवण्यासाठी कट कारस्थाने रचत असतात। ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा निर्णय दिला आणि याच आरक्षण विरोधी निर्णयाला प्रखरपणे विरोध करणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हाच आरक्षण विरोधी निर्णय लागू करणारे आणि आणणारे हे प्रस्थापित पक्ष आहे। ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष पेटला होता त्यावेळी स्पष्ट भूमिका घेणारा एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे। सर्व प्रस्थापित पक्ष या मुद्द्यावर गप्प राहिले, पण जेव्हा महाराष्ट्र हा दंगल पेटणार अशा परिस्थितीमध्ये आला तेव्हा आरक्षण बचाव यात्रा काढून महाराष्ट्रात होणारी संभाव्य दंगल थांबवणारा एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे। आदिवासी समुदायाला एकत्रित करून जल जंगल जमीन यांचे संरक्षण करून त्यांना राजकीय संधी देऊन सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे। ओबीसींचे 100 आमदार आणि एससी एसटीचे 54 आमदार या विधानसभेमध्ये निवडून आणण्याचा निर्धार करणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे। याच स्पष्ट भूमिकामुळे वंचितकडे दलित आदिवासी ओबीसी समाज हा एकवटलेला आहे आणि यामुळेच या प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची जमीन ही सरकली आहे। वंचितने या प्रस्थापित पक्षांचा नकली फुले शाहू आंबेडकरवादी असल्याचा चेहरा आणि संविधान विरोधी आरक्षण विरोधी असल्याचा चेहरा जनतेसमोर मांडला आहे। त्यामुळेच यांना भीती निर्माण झाली आहे की एससी एसटी ओबीसी हे मिळून सत्ता काबीज करतील आणि यामुळेच प्रस्थापित पक्ष वंचितची बदनामी करण्यासाठी सत्ता पैसा हुकुमशाही आणि इथली पाळीव मीडियाचा वारंवार वापर करत आहे। याचे एकच कारण आहे की वंचितची ताकद ही वाढलेली आहे। वंचित ही सत्तेकडे वाटचाल करत आहे आणि ही वाटचाल लवकरच यशामध्ये परिवर्तित होणार आहे। यांना माहित नाही की वंचितकडे वैचारिक असा कार्यकर्ता आहे। फुले शाहू आंबेडकरवादी विचारांवर चालणारा विचारधारेशी तडजोड न करणारे असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व आहे आणि त्याच विचारधारेला मानणारा हा मतदार आहे। वंचित बहुजन आघाडीची बदनामी करणारे आणि अपप्रचार करणाऱ्या खोटारड्यांना प्रतिउत्तर हे सत्याने द्यायचे आहे। त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असा संदेश ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे।